अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे खूप ताईंचे दादांचे मला मेसेज आले की ताई आम्हाला नवनाथ भक्तीसार जो मोठा ग्रंथ आहे त्याचं श्रावणामध्ये आम्हाला पारायण करायचं आहे. तर नक्कीच मोठा नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण आम्ही कधी चालू करावं, त्याचे नियम अटी काय आहेत, पूजा मांडणी कशी करायची आहेत, हे पारायण करत असताना कुठले आपल्याला म्हणजेच पूजा मांडणीमध्ये काय काय साहित्य लागणार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे पारायण आपण कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे, उद्यापन कसं करायचं आहे, आणि आपण ह्या पोथीमध्ये जे पूर्ण 40 अध्याय आहेत त्याचे प्रत्येक 40 अध्यायाचं फलश्रुती काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित राहील. तर आज आहे आपला पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी सुद्धा. त्यामुळे सगळ्यांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या व नागपंचमीच्या खूप खूप मला शुभेच्छा. तर आपणास सगळ्यांना ही माहिती हवी होती की ताई आम्हाला नवनाथ भक्तसार जो मोठा ग्रंथ आहे 40 अध्यायाचा याबद्दल आम्हाला माहिती द्या. तर नवनाथ आपणास माहिती असेल की यांचं जो या नवनाथ भक्तसार या ग्रंथ जो कोणी पारायण करतो, मनोभावे श्रद्धेने करतो, नाथांना शरण जाऊन जे पारायण करतो, व्यक्ती पारायण करतो, खरंच सांगते त्याच्या सर्व सर्व म्हणजे कष्ट, बाधा जे काही आहे, अडचणी आहे, संकट, त्रास सगळं काही संपून जातं आणि सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतात म्हणजे होतात. फक्त ते पारायण तुम्ही किती श्रद्धेने मनापासून आणि नाथांना शरण जाऊन करतायत ते जास्त महत्वाचं आहे. फक्त करायचं म्हणून करायचं, कोणीतरी केलं म्हणून बघून करायचं, कोणाला तरी अनुभूती आली म्हणून आपण करायचं असं नाही. आपल्या मनामध्ये ती इच्छा पाहिजे, आपल्याला मनामध्ये ती श्रद्धा भक्ती पाहिजे, नाथांना संपूर्ण शरण जायचं आहे. कुठलीही मनामध्ये शंका प्रश्न नसावे, कुठलेही आपल्याकडे म्हणजे शंकेसारखं एखादा प्रश्न खरंच या पारायण माझं इच्छा पूर्ण होईल का असा सुद्धा प्रश्न मनामध्ये नसावा. जे होईल ते सर्व नाथ बघून घेतील, नवनाथ महाराज बघून घेतील असं म्हणावं आणि पारायणाला सुरुवात करावी. आता श्रावण महिना आपल्याला माहिती आहे की अत्यंत पवित्र असा महिना असतो हा, आणि या महिन्यामध्ये आपण भरपूर सारे सेवा, पारायण, व्रत, वैकल्य, सणवार साजरे करत असतो. खूप जणांना आपण असं महत्व आहे श्रावणामध्ये नवनाथ भक्तसार. तुम्ही नवनाथ आपणास माहितीये की बा आता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये नवनाथ जो काही ग्रंथ आहे त्याची संक्षिप्त स्वरूपात एक पोथी आहे 900 श्लोकी 9 अध्यायांची, त्याचं पारायण तुम्ही कशा पद्धतीने करावं याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे, जाऊन चेकआउट करू शकता ज्यांनी अजून पाहिलं नसेल. वाटलं त्या व्हिडिओची लिंक मी आजच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल, आजच्या व्हिडिओच्या, तो जाऊन तुम्ही तिथे क्लिक केलं तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. ज्यांना वेळ नाही आहे, तेवढे नियम पाळणं शक्य नाही आहे, तर नक्कीच त्यांनी संक्षिप्त जो नवनाथ भक्तसार आहे त्याचं जर तुम्ही पारायण केलं तरी सुद्धा चालणार आहे. श्रावणामध्ये 9 अध्यायाची पोथी आहे. पण आता ज्यांना कोणाला 40 अध्यायाचा जो मोठा ग्रंथ आहे नवनाथ भक्तसार याचं जर पारायण करायची इच्छा असेल तर ते कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूया. सर्वप्रथम सांगते की आपल्याकडे जो काही नवनाथ भक्तसार हा ग्रंथ आहे जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. जर ज्यांच्याकडे ग्रंथ नाही आहे त्यांना जर ऑनलाईन मागवायचं असेल, घरपोच हवा असेल, तर मी दादांचे ते नंबर पीप करते आहे, त्या दादांना कॉन्टॅक्ट करा, त्या तुम्हाला घरपोच पोथी पाठवून देतील आणि जी काही त्याची किंमत असेल त्यांना ते तुम्हाला सांगतीलच. आता नवनाथ भक्तसार हा ग्रंथ असेल किंवा 5वा वेद मानलेला श्री गुरुजीत ग्रंथ असेल त्याला नेहमी आपल्या घरामध्ये ठेवताना अशा पद्धतीने ठेवायचं असतं. हे सुरुवातीला सांगते. ग्रंथ आहे, साधा ग्रंथ नाही. आपल्या स्वामी तीर्थ सारामृत असेल तो पण महत्वाचाच ग्रंथ आहे, पण आपण ते जे आहे ते ग्रंथ आपण रोज हाताळतो, आपण ते हाताळू शकतो. पण हे जे मोठे मोठे ग्रंथ आहेत याच्यामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचा अंश असतो त्या देवी देवतांचा, त्यामुळे त्याला आपण रोज हाताळू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण त्याचं पारायण करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला स्वच्छता पवित्रता पाळावी लागते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पारायण करत नाही त्या पोथींचं त्यावेळेस सुद्धा त्यांची स्वच्छता पवित्रता आपण पाळली पाहिजे. त्यांना ठेवण जे असते ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे, तरच आपल्याला घरामध्ये त्यांचं वास्तव्य सदैव काळ राहत असतं. म्हणून नक्कीच ही पोथी घ्या, नक्कीच तुम्हाला ही सदैव तुमच्या उपयोगी पडणार आहे. आता नवनाथ भक्तसार ग्रंथ तुम्हाला कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला दाखवते मी आता. पण हा पण जुना ग्रंथ आहे बघा. आता माझं लग्न होण्याच्या म्हणजे एक 11 वर्षापूर्वीचा अगोदरचा ग्रंथ आहे. ज्यावेळेस अगोदर लग्नाच्या आधीच मिस्टरांनी हा ग्रंथ घेऊन ठेवला होता त्यावेळेस त्यांनी ह्याच्यावरती पारायण केलेले आहेत. आता हा जो ग्रंथ आहे तो त्यावेळेस 150 रुपयाला होता, 150 रुपीजला होता त्यावेळेस. आता याची किंमत किती आहे ते मला माहिती नाही, पण हा आहे मोठा ग्रंथ नवनाथ भक्तसार 40 अध्यायांचा. तर आता ह्याचं जे पारायण आहे तर तुम्हाला सांगू इच्छिते की बा आता याचं पारायण आपण कसं करायचं असं, तर या पोथीमध्ये टोटल 40 अध्याय आहेत. याचं तुम्ही 9 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करायचं असतं. आता काही जण आहे ज्यांना 9 दिवस तेवढे नियम अटी पाळून तेवढा वेळ काढून किंवा तेवढा वेळ बसून, कारण की जॉब असेल किंवा काही इतर अडचणी असतील त्याच्यामुळे त्यांना ते 9 दिवसाचं पारायण हे मोठं करणं शक्य होत नाही संकल्पयुक्त. तर असे पण खूप जण आहे जे श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून या 40 अध्यायाचे एक एक अध्याय रोज वाचतात. असे पण खूप जण आहेत. काही जण त्याच्या महत्वाच्या जे काही सुरुवात रोज 15-20 अशा ओळी वाचतात असे पण काही जण आहेत.
तर वेगवेगळे असे सेवेकरी आहेत जे त्यांच्या यथाशक्ती पारायण करतात. ज्यांना जास्त वेळ बसणं शक्य होत नाही, नियम अटी जास्त पाळणं शक्य होत नाही, ते रोज ह्याच्यातल्या पोथीतला एक अध्याय श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून असेल किंवा शुभ दिवसापासून असेल किंवा पहिल्या श्रावणाच्या दिवसापासून असेल, रोज एक अध्यायाचं पठण आणि वाचन करत असतात. तर अशा प्रकारे याचं पारायण आपण करू शकतो. 9 दिवसामध्ये याचं आपण संकल्पयुक्त पारायण करू शकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हे पारायण जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर आता आपण हे पारायण जे आहे ते आपण कधी सुरू करू शकतो त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. आता ग्रंथाचे पारायण जर तुम्हाला हे सुरू करायचं असेल तर शुभ दिवस बघायचा, शुभ नक्षत्रावर सुरू करू शकता. शुभ नक्षत्र म्हणजे कुठले? रोहिणी नक्षत्र, उत्तरा नक्षत्र, अश्विनी नक्षत्र, पुष्प, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. ह्या कॅलेंडरमध्ये मी तुम्ही बघा ही नक्षत्र जर असतील त्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकणार आहेत. आणि त्यातल्या त्यात शुभ दिवस असेल तर ठीक आहे, आणि अजून म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवारी तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकणार आहेत. हे याच्या मागचं तुम्हाला आता कळालंच की कधी पारायणाला सुरुवात करायची. खूप जणांचे प्रश्न होते ते कळालं. आता हे पारायण करत असताना आता आपल्याला सर्वप्रथम म्हटलं की मनामध्ये श्रद्धा असावी, भक्तिभावाने पारायण पूर्ण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला नाथांना शरण जाऊन हे पारायण पूर्ण करायचं आहे. आता ज्या वेळेस तुम्हाला हे पारायण सुरू करायचं आहे त्यावेळेस अगोदर आपल्याला माहितीये की आपला संकल्प वगैरे सोडून विनंतीचा नारळ जो असतो, विनंतीचा नारळ तुम्ही खडीसाखर आदल्याच दिवशी पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी विनंतीचा नारळ आहे, खडीसाखर आहे, अगरबत्ती आहे, ते जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही जाऊन ठेवायचं आहे. दत्तमाच्या मंदिरात जरी ठेवला तरी सुद्धा चालणार आहे. जवळपास केंद्र मठ नसेल किंवा लांब आहे जाणं त्यावेळेस शक्य नाही आहे, पाऊस पाणी चालू आहे, तर घरच्या घरीच आपण पूजेच्या ठिकाणी ठेवावा. त्यानंतर तुम्ही नंतर जेव्हा किंवा मंदिरात जाताल, मठात जाताल त्यावेळेस तुम्ही तो नारळ घेऊन जायचा आणि तिथे ठेवून यायचा. पण विनंतीचा नारळ आधी ठेवायचाच आहे, जेणेकरून आपलं हे जे 9 दिवसाचं जे का पारायण असतं ते आपलं निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत होत असते. कुठली संकट विघ्न त्याच्यामध्ये येत नाहीत. कारण की आपल्याच माहिती सुतक विटाळ मासिक धर्म काही सांगून होते, मासिक धर्म तरी माहिती पण सुतक विटाळ सांगून येत नाहीत गोष्टी, म्हणून तुम्हाला सांगते की विनंतीचा नारळ आदल्या दिवशी ठेवायचाच आहे आपल्याला. आता ज्या दिवशी तुम्ही पारायण सुरू करणार आहे त्याची लवकर सकाळी उठावं, शुचिर्भूत व्हावं, शुभ्र वस्त्र परिधान करावे, सगळ्यात महत्वाचं पितरांना स्तोत्र वाचून नमस्कार करावा. त्यानंतर आपलं घर वगैरे सगळं स्वच्छ लादी करून घ्यायची आहे. उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करावं, उंबऱ्याचं पूजन करावं, हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात, फुलं व्हावी, आपण रांगोळी वगैरे काढायची आहे. घर स्वच्छ असायला पाहिजे. पारायण काळामध्ये 9 दिवस स्वच्छता असावी. आता आपल्याकडे प्लस पॉईंट काय आहे की श्रावणामध्ये आपण घरामध्ये मांसाहार शिजवत नाही, खात नाही, कोणी आणत नाही, व्यसन कोणी करत नाही. अशा प्रकारे आपल्याला खूप छान असं पवित्र महिना भेटतो. म्हणून मोस्टली लोक जास्तीत जास्त वर्षभरामध्ये करण्यापेक्षा श्रावण महिन्यामध्ये जास्त पारायण व्रत वैकल्य करत असतात. तशा प्रकारे आपल्याला घर स्वच्छता ठेवायची आहे. गोमूत्र शिंपडाचे 2 टाइम स्वच्छ ठेवायचं आहे. अडगळ असेल, धूळ असेल, सगळे स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. तर देवघरासमोर आपण ही पूजा मांडणी करू नये. देवघराच्या बाजूला पूजा मांडणी करावी किंवा हॉलमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी जागा असेल त्या मोकळ्या जागेत आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. कारण की देवघरसमोर पूजा मांडणी केली तर आपल्याला देवपूजा करताना धक्का लागू शकतो. पोथी आपल्याला 9 दिवस हलवायची नसते 9 दिवसाचं पारायण करताना, म्हणून सांगते आहे. त्याला आपल्याला उचलायचं नसतं किंवा काही सुद्धा आपल्याला धक्का लागू द्यायचं नसतं पूजेला किंवा पोथीला. म्हणून आपण देवघरासमोर पूजा मांडणी करायची नाही, बाजूला करायची किंवा दुसऱ्या एखाद्या जागेवर करू शकता. ते केल्यानंतर आता आपल्याला पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे. तर आपल्याला जर नवनाथ महाराजांचा जर आपल्याकडे फोटो असेल तर फोटो असायलाच पाहिजे. जर तुम्ही नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करणार असाल 40 अध्यायाचा तर तुमच्याकडे नवनाथांचा फोटो असायलाच पाहिजे. तो आपल्याला पूजेमध्ये मांडायचा आहे. ती जागा आधी जिथे मांडणार ती जागा स्वच्छ करावी, छान अशी तिथे रांगोळी वगैरे काढावी, तिथे चौरंग आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला शुभ्र वस्त्र तिथे टाका म्हणजे आपल्याला टाकायचं आहे, अंथरायचं आहे. पांढरं घ्या, पिवळं घ्या किंवा लाल घ्या, ते आपलं अंतरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर आपल्या याच्यामध्ये साहित्य जे आहे ते आपल्याला फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी फळे किंवा गोड पदार्थ हे आपल्याला लागणार आहे. तसेच अष्टगंध, अत्तर, रांगोळी, नारळ इत्यादी गोष्टी तयार ठेवायच्यात आपल्याला पूजा मांडणी करताना. त्यानंतर आपला जे काही नवनाथ आहे, आता नवनाथ महाराजांचे तुमच्याकडे आता जे काही फोटो आहे तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे सर्वप्रथम आपण काय करत असतो की कुठल्याही पूजे मांडणीमध्ये म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची पूजा मांडणी असेल किंवा कुठलीही पूजा अर्चा असेल त्याच्यामध्ये आपण सगळ्यात प्रथम काय करतो की गणपती बाप्पाचा आधी आपण पूजा करतो किंवा आराधना किंवा आगमन त्या पूजेमध्ये करत असतो. आणि गणपती बाप्पाचा जर आशीर्वाद आपण घेतला किंवा त्यांची जर आपण पूजा मांडणी त्यांच्या त्या पूजेमध्ये जर केली, चौरंगावर केली, पारणा काळात केली, त्या पारणाच्या पूजेमध्ये तर आपलं संपूर्ण पारायण निर्विघ्नपणे पार पडतं. कारण की आपणास माहिती आहे गणपती बाप्पा हे विघ्न हरता आहेत. म्हणून सांगते आहे ते नवनाथाचा फोटो त्या पाटावर ठेवून घ्यायचा, धूप दीप प्रज्वलित करायचे, अग्नीच्या साक्षीने आपला गणपती बाप्पाची मूर्ती घ्या,
नसेल तुम्हाला पारायणात ठेवायची 9 दिवस, तुम्ही सुपारी घ्या गणपती बाप्पाचं प्रतिमा म्हणून, ताम्हणात घ्यावी. त्याच्यावरती तुम्हाला गणपती बाप्पाचा एखादा ओम गण गणपती नमः किंवा अथर्व शीर्ष म्हणून तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे. पाण्याचा करा किंवा पंचामृताने करा, तो करायचा आहे. सुपारी किंवा गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची. नवनाथांच्या फोटो समोर आपल्याला पहिले कलश मांडायचा असतो किंवा बाजूला कलश मांडावा. नवनाथ महाराजांच्या फोटोच्या बाजूला कलश मांडायचा आहे. कलश कसा मांडायचा आपल्याला माहिती आहे. थोडीशी तांदूळ घ्यायची ताटामध्ये, त्याच्यावरती आपला तांबा ठेवायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला 5 स्वस्तिक काढा, 5 रेषा आपल्या उभ्या खालून वरती ओढायच्या आहेत 5 दिशेने, मागून समोर स्वस्तिक काढा किंवा 5 टिपके त्याच्यात हळद कुंकाचे. त्यानंतर त्या तांब्यामध्ये पाणी, नंतर त्या सुपारी, 1 रुपयाचं नाणं, 5 विड्याची पाणी किंवा आंब्याचे पाणी ठेवू शकता. त्याच्यावर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे, संपूर्ण न सोडलेला नारळ ठेवायचा आहे. अशा प्रकारे तो कलश मांडायचा आहे. कलश ठेवल्यानंतर आपल्याला नवनाथ महाराजांच्या फोटोच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, आता तिथे आपण एका बाजूला म्हणजे नवनाथ महाराजांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची आहे. विड्याचे 2 जोड पान घ्यायचे, त्याच्यावर अक्षर ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची. आधी अभिषेक करून घ्यायचा, मग गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची. त्यांना हळद कुंकू, अक्षर, फूल अर्पण करायचं, दुर्वा, लाल फुल अर्पण करायची, जानवं जोड घालायचं, मूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. ही झाली गणपती बाप्पाची पूजा. त्यानंतर येतं ते म्हणजेच काय, आता आपल्याला काय करायचंय ते केल्यानंतर आपण आता दक्षिणा, एखाद्या जोड पानावर आपल्याला दक्षिणा 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला दक्षिणामध्ये ठेवायचे आहेत, ते पण ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते ठेवल्यानंतर एवढीच पूजा, एवढंच करायचं, जास्त काही आपल्याला पारायण पूजेमध्ये जास्त काही आपल्याला अडचण किंवा अडगड करायची नाही, एवढंच आपल्याला मांडणी करायची असते. आता तुम्ही 9 दिवस अखंड दिवा लावा किंवा नका लावू किंवा वाचनापुरतं जरी लावला तरी सुद्धा चालणार आहे. रांगोळी वगैरे काढायची चौरंगाभोवती आपल्याला. ते काढल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, कुलदेवतांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर आपला श्री स्वामी समर्थांचं स्मरण करायचं आहे. घरातल्या सगळ्या आपले जे काही वडीलधारी व्यक्ती आहेत त्यांचे पाया पडायचे, त्यांना आपल्याला पारायणाला सुरुवात करायची असते. आता पारायण सुरू करण्यापूर्वी, पूजा मांडणी तर केली आहे, आता पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला संकल्प सोडायचा असतो. आता संकल्प म्हणजेच काय, तर आपली एखादी कामना आहे, इच्छा आहे, ती पूर्तीसाठी आपण संकल्प तिथे सोडायचा असतो. संकल्प कसा सोडायचा, पूजा मांडणी वगैरे झाली, समोर आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं, तांबण समोर ताट घ्या, स्टीलचं एखादं छोटं, हातामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्या, हळद कुंकू अक्षर टाकायचे, फुल घ्यायचं. त्याच्यामध्ये संकल्पामध्ये आपल्याला माहिती की आपल्या स्वतःचं नाव गोत्र सांगायचं असतं. त्यानंतर म्हणजे जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलायची, किती दिवस तुम्ही हे पारायण करत आहात ते पारायण सांगायचं आणि यथाशक्ती मी हे पारायण पूर्ण करणार आहे, ते तुम्ही माझ्याकडून नवनाथ महाराज, स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज माझ्याकडून हे पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, पूर्ण करून घ्या अशी विनंती करायची आहे आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. हातातलं जे काही पाणी आहे ते तांबणात सोडायचं आणि ते पाणी झाडांना टाकायचं, फेकून द्यायचं नाही, तुळशीच्या झाडाला टाकायचं नाही, दुसऱ्या झाडांना टाकून द्यायचं आहे. आता हे झालं आपल्याला म्हणजे कसं असतं, संकल्पित जर पारायण केलं तर आपल्याला फलप्राप्ती ही लवकरात लवकर होत असते. आणि संकल्पासोबतच तुम्ही किती श्रद्धेने मनापासून ते पारायण करत आहात, किती शरण जाऊन त्या देवतेला आपण ते पारायण करतो आहेत, हे पण जास्त महत्वाचं असतं. त्याच्यावरतीच तुमची फलश्रुती किंवा इच्छा पूर्ण होणे हे ठरत असतं आणि सोबत आपले प्रारब्धाचे भोग सुद्धा किती आहे त्याच्यावरही डिपेंडेड असतं. आता ते झालं. आता आपल्याला हे जे पारायण आहे ते कोणत्या वेळेत करायचं आहे, नवनाथ पारायण जे असतं. आता 900 श्लोकी जे पारायण आहे, संक्षिप्त पारायण, ते तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता. पण हे जे पारायण आहे मोठं 9 दिवसाचं, ते तुम्हाला कधी वाचन करायचं असतं बघा, या पोथीत सांगितलं तेच तुम्हाला सांगते आहे. तर पारायणासाठी शुभ दिवस पाहावा, सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी. आता कसं असतंय, सकाळी आपण फक्त पूजा मांडणी करून घेतली, संकल्प वगैरे सोडला, परत आपला संध्याकाळी आता आपण ह्याचं जे वाचन असतं, नवनाथ पारायण जे आहे, नवनाथ 40 अध्यायाचं जे काही पारायण आहे ते आपल्याला संध्याकाळी रात्री याचं पारायण करायचं असतं, दिवसा याचं पारायण करत नाही. 9 दिवसीय मोठ्या ग्रंथाचं म्हणून सांगते की रात्री पारायण करायचं असतं. सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा आपण धुतलेली शुभ्र वस्त्र घालायचे, हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पारायण कशावर बसून करायचं आहे, तुमच्याकडे घोंगडी, दर्भासन, व्याघ्रांबर, मृगाजीन अशी आसने असायला पाहिजे. याच्यापैकी जे असेल त्याच्यावर बसून तुम्हाला हे पारायण वाचन करायचं असतं. आता आसन व उत्तरीय म्हणजे आसन जे आहे आपण ज्याच्यावर बसणार आहोत आणि आपलं जे काही अंतर्वस्त्र असेल किंवा आपलं जे काही वरती घातलेले वस्त्र आहे ते शुभ्र असावे, स्वच्छ धुतलेले असावे. आता पारायणाची पूजा मांडणी सांगायचं राहिलं सुरुवातीला. पारायणाची पूजा मांडणी जी आहे तर काय करायचं, आपल्याला आपल्या पूर्व दिशेला पूजा मांडणी करायची आणि आपलं वाचन करताना तोंड सुद्धा पूर्व दिशेला आलं पाहिजे किंवा आपण पूर्व दिशेलाच तोंड करून आपल्याला वाचन करायचं आहे, पूजा मांडणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला समाप्तीला सुद्धा, ज्या दिवशी समाप्ती आहे ते पण बघावं लागेल, तो दिवस पण आपला पौर्णिमा, अमावास्या नसावी, शुभ दिवस असावा, अशा प्रकारे ठेवावी आपली समाप्ती म्हणजे उद्यापन. आता चौरंग वगैरे सजवून त्यावर श्री नवनाथांचे चित्र ठेवायचे आहे, त्या समोर तुम्हाला सांगितलं फोटो ठेवायचा, कलश मांडायचा, गणपती बाप्पाची मूर्ती सांगितली त्याची ठेवायची आहे, दक्षिणा ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला समोर
चौरंगावर तुम्ही पोथी ठेवायची, नसेल तर खाली एक पाट म्हणून त्या पाटावर सुद्धा एक असं स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे, पिवळं वस्त्र घ्या किंवा कुठलंही धुतलेलं, त्याच्यामध्ये पोथी गुंडाळून आपण ठेवायची असते वाचन झाल्यानंतर. म्हणून सांगते आहे, तर आपल्याला ती पोथी झाकून ठेवायची असते वाचन झाल्यावरती, आणि वाचताना सुद्धा ते वस्त्र उघडूनच आपल्याला ते वाचन करायचं असतं. त्यासमोर पोथी ठेवायची आहे किंवा खाली पाटावर ठेवा. त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्व देवतांचे आपल्याला वंदन करायचं, नमस्कार करायचा, वडीलधाऱ्यांचा आपल्याला नमस्कार करून आपण वाचनास सुरुवात करायची आहे. पोथीची आता आपण ज्यावेळेस वाचनाला संध्याकाळी रात्री सुरुवात करणार आहोत, त्यावेळेस याची गंध पुष्पांनी आपल्याला याची पोथीची पंचोपचार पूजा अगोदर करायची असेल. त्यानंतर आपण नैवेद्यासाठी आता पोथीच्या रोजच्या 9 दिवसामध्ये नैवेद्यासाठी आपण काय काय ठेवू शकतो. आता दूध, खडीसाखर, पेढे, वडे असायला पाहिजे. रोजच्या ह्याच्यामध्ये दूध, साखर जर ठेवलं, एखादं फळ ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. वाचन करण्यापूर्वीच नैवेद्य ठेवलेला असावा. त्यानंतर आपण वाचनाला सुरुवात करायची असते. समय सुद्धा प्रज्वलित करायचे आहे. वाचन पूर्ण होईपर्यंत सतत तेवत असायला पाहिजे. दिवा, निरंजन लावे, धूप, अगरबत्ती लावावी. पारणाच्या प्रथम दिवशी पोथीला विड्याचे पान, सुपारी, नारळ, दक्षिणा अर्पण करायचे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला 9 दिवस ब्रह्मचारी व्रताचे पालन करावे लागणार आहे. परमश्रद्धेने आणि एकाग्रतेने वाचन करावे. वाचन करताना कोणाशी बोलू नये. रात्री घोंगडीवरच तुम्हाला झोपायचं आहे. वाचन झाल्यावर रोज श्री दत्तात्रयांची आरती करावी. पारायण समाप्तीच्या दिवशी 9 लहान मुलांना भोजन द्यावे. महानैवेद्यास तुम्हाला काय काय, उद्यापना दिवशी तुम्हाला नैवेद्य काय बनवायचं आहे, तर तांदूळ आणि मुगाची डाळ याची खिचडी बनवायची आहे. घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे वडे, दही, आंबील, म्हणजेच ताक किंवा जोंधळ्याची खीर हे पदार्थ असायला पाहिजे नैवेद्यामध्ये उद्यापनाच्या दिवशी. देवाला नैवेद्य दाखवा. सर्वांबरोबर तुम्हाला आरती करायची आहे. 9 मुलं तुम्हाला जेव घालायचे आहेत. 9 मुलं जर नाही भेटले तर एखादं तरी तुम्हाला जेव घालायचंच आहे. जेवढे भेटेल तेवढे तरी पण आपण जेव घालायचे आहेत मुलांना. मुलंच असावे, मुली नाही, मुलंच. संपूर्ण श्रावण महिन्यात 40 अध्याय वाचण्याची पद्धत आहे. म्हणून सांगते आहे, काही दिवस 2 अध्याय वाचावेत. म्हणजे असं म्हणतात की बा 40 अध्याय पूर्ण होतील असं सांगतात. प्रत्येक 9 दिवसामध्ये किती अध्याय वाचावे ते पण मी तुम्हाला समोर सांगते. पारायण घरी केले तर चालते. फक्त श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे 1 दिवसीय पारायण करता येते. म्हणून सांगते की घरामध्ये 1 दिवसीय पारायण आपण करू शकत नाही. विशिष्ट तीर्थक्षेत्रावर आपल्याला 1 दिवसीय पारायण करता येणार आहे. परंतु सेवा केंद्रात किंवा घरी पारायण करताना 9 अथवा 7 दिवसीय तुम्ही पारायण करू शकणार आहेत. वाचन करताना नाथ महाराज मज बरोबर या व कार्यसिद्धी करा अशी विनंती करून फूल सूर्याच्या दिशेने तुम्हाला अर्पण करायचं असतं. सकाळी सकाळी हे विधी करायचा असतो. नाथ महाराज मज बरोबर या व कार्यसिद्धी करा असं म्हणायचं असतं. आणि हातात फूल घेऊन बोलायचं. आणि ते फूल सकाळी ज्यावेळेस आपण उठतो, सूर्योदय होतो, त्यावेळेस आपण ते फुलाकडे आपला अर्पण म्हणजे टाकायचं असतं. ही अशी पद्धत सांगितलेली आहे. आता 9 दिवसीय सगळ्यात महत्वाचं, 7 दिवसीय जर तुम्हाला पारायण करायची इच्छा असेल तर ते रोज किती अध्याय वाचायचे. तर 7 दिवसीय सप्ताह पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 24, पाचव्या दिवशी 25 ते 30, 6व्या दिवशी 31 ते 36, 7व्या दिवशी 37 ते 40. हे झाले सप्ताहाचं पारायण 7 दिवसीय. 9 दिवसीय पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 11 अध्याय, तिसऱ्या दिवशी 12 ते 16 अध्याय, चौथ्या दिवशी 17 ते 21, पाचव्या दिवशी 22 ते 26, 6व्या दिवशी 27 ते 31, 7व्या दिवशी 32 ते 35, 8व्या दिवशी 36 ते 38, 9व्या दिवशी 39 ते 40. अशा प्रकारे आहे. ज्यांना मी एक सांगते, मी हे तुम्हाला ओरली सांगते, पण जेव्हा तुम्ही ही पोथी घेताल, तुमच्या घरामध्ये ही पोथी येईल नवनाथ महाराजची, त्यावेळेस त्याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. नवनाथ म्हणजे सगळ्या संपूर्ण अध्यायामध्ये काय काय कथा घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल या पोथीमध्ये सुरुवातीला संपूर्ण चित्र सुद्धा दिलेले आहेत, कथांचे सारांश दिलेले आहेत. आता हे वाचन करताना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, इथे मंगळाचरणम आहे ते वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवनचं पठण करायचं आहे. 1 माळ स्वामींची करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्र, ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो प्रचोदयात्, ही 1 माळ करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1 माळ शाबरी मंत्र जप करायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ते केल्यानंतर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 9 दिवसांच्या किंवा 7 दिवसाच्या अध्यायाला सुरुवात करायची, पारायणाला सुरुवात करायची. आणि रोजच्या रोज सुरुवातीला जे सांगितलेलं आहे, स्वामी स्तवन, मंत्र, स्तोत्र जे दिले ते सगळं रोज पठण करायचं असतं. असं नाही की पहिल्याच दिवशी. रोजच्या रोज सुरुवात करायच्या अगोदर पारायणाची आपण हे पठण करावं लागतं, जप करावं लागतं. त्यानंतर आपण आपले जे रोजचे अध्याय आहेत ते पठण करायचे असतात. संपूर्ण तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत, नियम सांगितले आहेत, कधी सुरुवात काय ते पण सांगितलेले आहे. तर नक्कीच मनापासून आणि नवनाथांना शरण जाऊन तुम्ही हे पारायण पूर्ण करावं. तुमची इच्छा असेल तर सगळं काही सांगितलं. नियम अटी तुम्हाला सांगितलं, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार आहे. परान्न कडकडीत बंद ठेवायचं आहे. मांसाहार तर वनसही करणार नाहीच आहोत. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. आणि संध्याकाळीच याचं पारायण करायचं आहे.
मोठ्या ग्रंथाचं संध्याकाळी पारायण करावं, दिवसा करायचं नसतं, हे लक्षात ठेवा. परत परत मला ते कमेंट्स येतील म्हणून सांगते आहे. तशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगितली आहे. तरी सुद्धा काही माहिती सुटली असेल, प्रश्न सुटले असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. 100% मी तुम्हाला त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तशा प्रकारे व्हिडिओ इथे थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.